मागच्या व्हिडिओमध्ये आपण मौर्योत्तर काळाची माहिती पाहिली, त्या शुंग आणि सातवाहन घराण्याची माहिती पाहिली. आता त्या काळातील कला स्थापत्य यांची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये अभ्यासायची आहे. सातवाहनांची राज्यव्यवस्था, साहित्य, कला आणि लोकजीवन. राज्यव्यवस्था त्यातला पहिला घटक. साम्राज्याची विभागणी छोट्या प्रांतात सुभ्यात राष्ट्रकांत करण्यात आलेली होती. जे त्या काळामध्ये प्रशासन चालवताना प्रशासनातील सर्व विभागांवर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून त्या काळात छोटी छोटी प्रांत आणि सुभे जे आहेत ते निर्माण करण्यात आले होते की एकच सत्ताधीश राजा जो असेल तो सर्वत्र त्याचं लक्ष केंद्रित राहिलं पाहिजे, प्रशासनावर त्याचं नियंत्रण असलं पाहिजे. म्हणून प्रांत आणि सुभे जे आहे किंवा ग्राम हे बनवलं जात होतं. म्हणजे जसं आपण बघूया की राज्य, बरोबर आहे, देश, राज्य, त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी जिल्हे आणि तालुके असं विभाजन करण्यात आलेलं आहे. तसंच त्या काळामध्ये प्रशासनामध्ये व्यवस्था ठेवण्यासाठी प्रांत आणि सुभे जे आहे ते बनवले जात होते. राष्ट्रकाचे मुलकी अधिकारी किंवा राष्ट्रकाचे लष्करी अधिकारी. महाभोज हा मुलकी अधिकारी आणि महासेनापती हा लष्करी अधिकारी होते. ग्राम हा प्रशासनाचा अंतिम घटक होता, कराचा स्रोत होता आणि युद्धप्रसंगी सैन्य भरतीचे साधन होता. ग्राम हे मध्यवर्ती यंत्रणेशी संलग्न होते. ग्राम आणि राजा यांच्यामधला दुवा ग्रामीणी असायचा. ग्रामचा प्रमुख, ग्राम म्हणजे खेडे, त्या खेड्याचा जो काही प्रमुख होता तो ग्रामीणी किंवा ग्रामिक असत आणि हा अंतिम घटक कराचा स्रोत होता, ज्यांच्याकडून कर जो आहे तो आकारला जात होता. युद्धप्रसंगी सैन्य, त्या भरतीचे साधन ते होतं. त्यानंतर आर्थिक जीवन, शेती हे उपजीविकेचे प्रमुख साधन होते. उद्योग व व्यापारात वाढ होऊन त्याची श्रेणी निर्माण केली. श्रेणी उद्योगाचे नियंत्रण करीत असत. व्यावसायिक कारागिरांना श्रेणी कर्ज देत असत. कुलारिक म्हणजे कुंभार. तिलपिशक म्हणजे तेलाचे उत्पादन करणारे आणि कोलिक म्हणजे विणकर. या व्यावसायिकांचा उल्लेख जुन्नर व नाशिक या ठिकाणच्या शिलालेखात आहे. रोमशी असलेला व्यापार संबंध वृद्धिंगत झाला. कल्याण, सोपारा व भरूच या बंदरातून आयात निर्यात व्यापार नाणेघाट मार्ग होत असे. सुती कापड, विविध प्रकारची मलमल, अंकिक व गोनपटाची निर्यात केली जात असे. तटबंदीयुक्त 30 नगरे अस्तित्वात असल्याचा उल्लेख प्लिनीच्या ग्रंथात सापडतो. तटबंदीयुक्त 30 नगरे अस्तित्वात असल्याचा उल्लेख प्लिनीच्या ग्रंथात सापडतो. आपण पाहिलं की हडप्पा संस्कृतीचं एक वैशिष्ट्य होतं की नगरांना तटबंदी होते. तसंच वैशिष्ट्य या ठिकाणी जे काही त्या काळातील म्हणजेच या सातवाहन काळामधील जी घरं सापडलेली आहेत त्यांना तटबंदीयुक्त नगरे त्या ठिकाणी सापडलेली आहे. म्हणजे त्या नगरांना तटबंदी होती अशी 30 नगरे अस्तित्वात असल्याचा उल्लेख प्लिनीच्या ग्रंथात सापडतो. प्लिनीने जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये या 30 तटबंदीयुक्त घरांचा उल्लेख किंवा नगरांचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. नगर म्हणजे विविध खेडी जे त्या काळामध्ये होती त्यांचं नगर जे आहे खेड्यांचं मिळून एक नगर बनलेलं असं आणि ते अशी 30 नगरे त्या ठिकाणी सापडलेली या प्लिनीच्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे. प्रतिष्ठान, पैठण, तगर, तेर, नाशिक आणि करहाड यासारखी व्यापारी नगरे उदयास आली. त्यानंतर पेरिप्लस ऑफ द एरिथियन सी या ग्रंथात तगर ते प्रतिष्ठान ही दक्षिणापथाची महत्वाची ठाणी होती. बॅरिगाझा भरूचहून प्रतिष्ठान व तगरपर्यंत माळ रानातून मार्ग काढत आणि उलट मार्गाने आयात निर्यात व्यापार केली जात असे. साहित्य, विद्येला व कलेला राजश्रय होता. राजश्रय म्हणजे त्या ठिकाणी जे आहेत विद्या आणि कलेला जे संगीत, नृत्य ह्याच्या काही कला विद्या त्या काळामध्ये होत्या त्यांना राजश्रय म्हणजे राजा जो आहे त्यांच्या दरबारामध्ये कवी, लेखक यांना जे आहेत किंवा संगीतकार आहेत त्यांना स्थान दिलं जात होतं आणि त्या मोबदल्यामध्ये त्यांना वेतन किंवा मग त्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची व्यवस्था जी आहे ती केली जात होती. म्हणजे राजश्रय त्यांना दिला जात होता. प्राकृत भाषा व प्राकृत भाषेत साहित्य निर्मितीस प्रोत्साहन. सातवाहन कालीन साहित्य ग्रंथकार आणि ग्रंथकृती. पहिला राजा हाल, गाथा सप्तशती, गुणाढ्य, बृहत्कथा, पैशाची या प्रकृत भाषेतील ग्रंथ, सर्ववर्मा, कातंत्र, संस्कृत व्याकरणावरील ग्रंथ.
आता या ठिकाणी लक्षात घ्या, राजा हालने गाथा सप्तशती गुणाढ्य होता, त्या गुणाढ्याचा बृहत कथा हा ग्रंथ आहे. पैशाची या प्राकृत भाषेतील ग्रंथ, पैशाच्या म्हणजे त्याने त्या काळामध्ये या बृहत कथेमध्ये प्राकृत भाषेतील ग्रंथ हा लिहिलेला आहे. सर्ववर्मा कातंत्र, सर्ववर्माने कोणता ग्रंथ लिहिला आहे? कातंत्र. संस्कृत व्याकरणावरील हा ग्रंथ आहे कोणता? कातंत्र. कला आणि स्थापत्य, भारतीय शिल्पशैली परंपरांचा विकास, सातवाहन कला शिल्प व स्थापत्य, कला शिल्प, साहित्य कृती स्थळ. 1. डोंगर करून विहार चैत्यगृहाची निर्मिती, कारले भाजे नाशिक. त्यानंतर 8, 9, 10, 12 आणि 13 क्रमांकाची लेणी अजिंठा औरंगाबाद. त्या विहार जे बौद्ध भिक्षुक होते त्यांच्या राहण्याचं म्हणजे एका गावाहून दुसऱ्या गावी जात असताना, प्रवास करत असताना दळणवळणाची एवढी साधन सुविधा नसताना त्या काळामध्ये जे प्रवास केले जात होते, म्हणून त्या भिक्षुकांच्या राहण्याचं ठिकाण, त्या ठिकाणी जे होतं ते विहार होतं. आणि चैत्यगृह की ज्या ठिकाणी प्रार्थना केली जात होती त्या ठिकाणास बौद्ध भिक्षुक ज्या ठिकाणी प्रार्थना करत त्यात चैत्यगृह असं म्हटलं जात होतं. म्हणजे त्या काळामध्ये विहार आणि चैत्यगृह यांची निर्मिती कारले भाजे आणि नाशिक. आपण जर पाहिलं तर कारले भाजे आणि नाशिक या ठिकाणी जे काही आता नाशिकच्या आपल्या पांडव लेण्या आहेत किंवा मग त्या ठिकाणी कारल्याच्या लेण्या आहेत, भाजेच्या लेण्या आहेत. मग या ठिकाणी त्या काळातील म्हणजे सातवाहन काळातील ह्या लेण्या आहेत. म्हणजे त्या काळातील लोकांनी ह्या लेण्या बनवल्या आहेत. त्याच्यामध्ये बरीच माहिती जी आहे या लेण्यांच्या माध्यमातून आपल्याला सातवाहनांची कळते. 8, 9, 10, 12 आणि 13 क्रमांकांची लेणी अजिंठा आणि अजिंठा या ठिकाणी औरंगाबादमध्ये जे काही लेण्या आहेत तेथील देखील सातवाहन सत्ताधीशांची बरीच माहिती किंवा नाणी जी आहे ती सापडलेली आहेत. समाज व्यवस्था, 4 वर्ण आणि जाती व्यवस्था रूढ झाली कारण वर्णसंकर, विविध व्यावसायिक श्रेणींचे बंदिस्त स्वरूप आणि परकीयांच्या समाजात अंतर्भाव या 4 वर्गात समाजाची विभागणी सातवाहनकालीन वर्गव्यवस्था. पहिला वर्ग महारथी, घाटाच्या वरच्या प्रदेशात. दुसरा वर्ग अमात्य. तिसरा वर्ग लेखणी, कारकुन. चौथा वर्ग वर्धकी, सुतार. महाभोज, कोकण प्रदेशात. महामात्र, वैद्य. मालाकार, माळी. महासेनापती, भांडागारी. हालकीय, हालकीय म्हणजे शेतकरी. लोहावानीज म्हणजे लोहार. नेगम म्हणजे व्यापारी. सुवर्णकार, दास म्हणजे मच्छीमार. स्वार्थवाह, व्यापारी तांड्याचे प्रमुख. गांधिक, सुगंधी द्रव्य पदार्थांचे व्यापारी. श्रेष्ठी, श्रेणी प्रमुख. ग्रीक, शक, पल्लव, कुशाण इत्यादी परके लोक समाजात मिसळून गेले म्हणजे समाज व्यवस्था परकीयांना सामावून घेण्याइतकी लवचिक होती.